जी स्त्री छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेते त्या महिलांचे रहस्य. जर तुम्हालाही कधी असं वाटत असेल किंवा तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण त्या मानसशास्त्राबद्दल बोलणार आहोत, जे खूप कमी लोक समजून घेतात आणि जे समजल्यानंतर तुम्ही स्वतःकडे किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहू लागाल. सर्वात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींनी दुखावले जातात ते कमकुवत नसतात. हा समाजाने आपल्या मनात रुजवलेला एक मोठा गैरसमज आहे. खरं तर अशा लोकांचा मेंदू आणि हृदय इतर लोकांच्या तुलनेत खूपच खोलवर काम करत असतात. मानसशास्त्रात याला इमोशनल सेन्सिटिव्हिटी म्हणतात, म्हणजेच भावनांना जाणवण्याची क्षमता, जी इतरांपेक्षा खूप जास्त तीव्र असते. हे लोक त्या गोष्टीही ऐकून घेतात ज्या बोलल्या जात नाहीत. ते असे हावभाव ओळखतात ज्याकडे इतर कुणाचंही लक्ष गेलेलं नसतं. त्यांचा मेंदू प्रत्येक गोष्टीवर अधिक खोल स्तरावर विचार करतो आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद असते. पण त्याच वेळी सर्वात मोठी वेदनाही असते. पण प्रश्न असा पडतो की ही संवेदनशीलता येते कुठून? याचं उत्तर आपल्याला त्या व्यक्तीच्या बालपणात मिळतं. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखादं मूल अशा वातावरणात वाढतं जिथे त्याच्या भावनांकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं, जिथे त्याला इतकं रडू नकोस, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी इतकी मोठी प्रतिक्रिया का देतोस, अशा गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हा त्याचा मेंदू एका विशिष्ट पद्धतीने विकसित होतो. ते मूल हळूहळू शिकून जातं की त्याच्या भावनांना काहीच किंमत नाही आणि जेव्हा भावना वारंवार दाबल्या जातात तेव्हा त्या मरत नाहीत, उलट अधिक संवेदनशील बनतात. मोठं झाल्यावर तेच मूल प्रत्येक छोट्या गोष्टीत त्या जुन्या वेदनेची झलक पाहू लागतं. एखादं छोटंसं दुर्लक्ष, एखादी छोटीशी टीका, ती फक्त त्या क्षणापुरती मर्यादित नसते, ती त्याला त्या सर्व क्षणाची आठवण करून देते जेव्हा त्याला असं वाटायला गेलं होतं की त्याचं काहीच महत्त्व नाही. मानसशास्त्रात याला इमोशनल बाउंड रिॲक्टिव्हेशन म्हणतात, म्हणजेच असा जुना घाव जो कधीच पूर्णपणे भरला नाही आणि एखाद्या छोट्याशा धक्क्याने पुन्हा उघडतो. म्हणूनच जेव्हा एखादी संवेदनशील व्यक्ती दुखावली जाते तेव्हा तिची वेदना त्या घटनेच्या आकारापेक्षा खूप मोठी असते. कारण जी फक्त आजची वेदना अनुभवत नसते, तर अनेक वर्षांचं दुःख एकाच वेळी अनुभवत असते. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट येते जी तुम्ही लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर याचा अर्थ या गोष्टी तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करत आहेत. कदाचित तुम्ही स्वतःही वेदना समजता किंवा तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे जिला तुम्ही समजून घ्यायचं आहे. जर असं असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा, कारण लाईक करणं म्हणजे फक्त एक बटन दाबणं नाही. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या सर्व लोकांच्या पाठीशी उभे आहात जे त्यांच्या संवेदनशीलतेमुळे स्वतःला एकटं समजतात. आणि खाली कमेंटमध्ये लिहा, मी समजतो किंवा मी समजते. कारण जेव्हा एखादी संवेदनशील व्यक्ती हे वाचेल तेव्हा तिला जाणवेल की ती एकटी नाही. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कल येथे झालेल्या एका संशोधनात असं आढळून आलं की जे लोक भावनिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असतात त्यांच्या मेंदूतील अमिगडाला म्हणजे भावनांवर प्रक्रिया करणारा भाग सामान्य लोकांच्या तुलनेत खूप जास्त सक्रिय असतो. याचा अर्थ असा की अशा लोकांसाठी प्रत्येक भावनिक ट्रिगर, मग तो छोटा असो की किंवा मोठा, मेंदूमध्ये अत्यंत तीव्र प्रतिक्रिया निर्माण करतो. ही त्यांची निवड नसते, ही त्यांच्या मेंदूंची रचना असते. आणि हे संशोधन असंही सांगतं की असे लोक सहानुभूती, सर्जनशीलता आणि इतरांच्या वेदना समजून घेण्याच्या बाबतीत इतरांपेक्षा खूप पुढे असतात. आता त्या चक्राबद्दल बोलूया, जे या लोकांचं आयुष्य आणखीन कठीण बनवतं. जेव्हा एखादी संवेदनशील व्यक्ती दुखावली जाते तेव्हा ती अनेकदा स्वतःलाच दोष देऊ लागते. ती विचार करते, मी एवढा जास्त विचार का करते, मला एवढ्या छोट्या गोष्टीने इतकं दुखावलं का, माझ्यातच काहीतरी चूक आहे. आणि हा स्वतःला दिलेला दोष तिला आणखी खचवतो. ती जगाच्या वेदनांनाही तर स्वतःच्या नजरेत पडल्यामुळे तुटते. हे एक अत्यंत वेदनादायक चक्र असतं. दुखावलं जाणं, मग स्वतःचा न्याय करणं आणि मग आणखी जास्त दुखावलं जाणं. मानसशास्त्रात याला शेम स्पायरल म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या नैसर्गिक भावनांनाच चुकीचं मानू लागते तेव्हा ती हळूहळू स्वतःपासून दूर जाऊ लागते. ती लोकांसमोर एक मुखवटा घालते, मला काही झालेलं नाही,
मी ठीक आहे, पण आतून ती तुटत असते. असे लोक अनेकदा खूप चांगले श्रोते असतात. ते इतरांचं दुःख मनापासून ऐकतात, पण स्वतःचं दुःख कुणालाही सांगत नाहीत. कारण त्यांना भीती वाटते की लोक त्यांना खूप संवेदनशील किंवा नाटकी म्हणतील. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे लोक अनेकदा इतरांसाठी खूप मजबूत राहतात. ते प्रत्येकाच्या आयुष्यात ती व्यक्ती असतात ज्यांच्यावर लोक विश्वास ठेवतात, ज्यांच्याकडे लोक रडण्यासाठी येतात. पण जेव्हा त्यांनाच कोणाची गरज असते तेव्हा ते म्हणतात, नाही मी ठीक आहे. हीच त्यांची सर्वात मोठी वेदना असते. इतकं सगळं दिल्यानंतरही एकटं राहणं. आता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की अशा लोकांची संवेदनशीलता ही एखादी समस्या आहे का जी दुरुस्त करायची आहे. उत्तर आहे अजिबात नाही. संवेदनशीलता हा काही आजार नाही, पण गरज आहे ती या लोकांनी आपल्या भावनांना कसं हाताळायचं हे शिकवण्याची. स्वतःचा न्याय न करता. मानसशास्त्रात याला इमोशनल रेग्युलेशन म्हणतात. म्हणजे भावना दाबणं नाही, तर त्या समजून घेणं आणि त्यांच्यासोबत शांतपणे बसणं. जेव्हा एखादी संवेदनशील व्यक्ती हे शिकते की तिच्या भावना योग्य आहेत, ती दुखावलं जाणं ही तिची कमजोरी नसून तिच्या खोलीची निशाणी आहे, तेव्हा ती व्यक्ती तुटणं थांबवते. ती प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेणं बंद करते आणि हे समजू लागते की प्रत्येक गोष्ट तिच्याबद्दल नसते. यासोबतच आणखी एक महत्त्वाची संकल्पना आहे, बाउंड्रीज. संवेदनशील लोकांना अनेकदा मर्यादा आखण्यात खूप अडचण येते, कारण त्यांना वाटतं की मर्यादा असल्या तर लोक त्यांच्यापासून दूर जातील. पण सत्य हे आहे की जोपर्यंत ते मर्यादा आखत नाहीत तोपर्यंत ते स्वतःला प्रत्येकाच्या शब्दांनी दुखावलं जाण्यासाठी उघडं ठेवतात. एक निरोगी मर्यादा असं म्हणत नाही की मला कुणाशी काही देणं घेणं नाही. ती असं म्हणते की माझ्या भावना माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि मी त्यांचं संरक्षण करेन. म्हणून जर तुम्ही त्या लोकांपैकी असाल ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी दुखावले जातात, तर आजपासून स्वतःला कमकुवत समजू नका. तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही फक्त या जगाला इतरांपेक्षा अधिक खोलवर अनुभवता आणि ही एक देणगी आहे. फक्त तिला योग्य दिशा देण्याची गरज आहे. आपल्या भावनांना स्वीकारायला शिका, त्यांना दाबू नका. स्वतःला तीच करुणा द्या जी तुम्ही इतरांना इतक्या सहजपणे देता. कारण जो माणूस इतरांना इतक्या प्रेमाने समजू शकतो तो स्वतःलाही समजून घेण्यास पात्र असतो. आणि जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल तर तिच्यासोबत थोडा संयम ठेवा. तिला इतकी संवेदनशील होऊ नकोस असं म्हणू नका. फक्त तिला हे जाणवू द्या की तिच्या भावना खऱ्या आहेत आणि ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण कधीकधी एखाद्या संवेदनशील व्यक्तीला फक्त एका अशा माणसाची गरज असते जी कोणताही न्याय न करता तिचं शांतपणे ऐकेल. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर या व्हिडिओतील कोणतीही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का? तुमचं उत्तर कदाचित दुसऱ्या कुणासाठी खूप मोठा आधार ठरू शकतं. धन्यवाद.